अजून काही त्याची चर्चा नाहीच आहे, त्याच्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा बघू. कारण सपकाळांना सगळे आमदार भेटतात, रोहित पवार भेटले. नाही, मला वाटतं रोहित दादाची काल आज सकाळी मीटिंग झाली सपकाळांबरोबर आणि रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की काँग्रेसच्या बद्दल जे काही वक्तव्य झालं त्यांच्याकडून त्याच्याबद्दल रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की बाबा काय चूक भूल असेल तर माफ करा असं म्हणून रोहितनी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे. बघूया काय होतं. नाही बघा, आत्या म्हणून जे सांगायचं असतं ना ते घरात सांगायचं असतं, कॅमेरावर नसतं सांगायचं. पवारांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? कारण की काल सुद्धा सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना पाठिंब्यासाठी फोन केला. मला खरंच याच्यातली काही माहिती नाही. याचं कारण माझं काल कुणाशी बोलणं झालेलंच नाही. एक तर दुसरं, भारतावर जे आर्थिक संकट आलेलं आहे, काल युद्ध थांबलेलं आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात LPG असेल, पेट्रोल डिझेल असेल, याच्यात झालेले काही बदल, त्यातून महिला आरक्षणाचं येणारं बिल, त्याचबरोबर महागाई जी झालेली आहे किंवा गॅसचा तुटवडा जो झालेला आहे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी कालच्या दिवसभरात झालेल्या आहेत. तर त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ, राज्य आणि देश पातळीवर या सगळ्याचा फॉलोअप करून, कारण का आपले काही लोक अनेक ठिकाणी अडकलेली आहेत, त्याचाही काल फॉलोअप घ्यायचा होता. त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत त्या कामात मी व्यस्त होते, त्यामुळे मला याची फारशी काही माहिती नाही. प्रदेशाध्यक्षांना ज्यावेळेस भेटायला गेले होते, रोहित पवार म्हटले की पार्थ यांचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यावर प्रदेशाध्यक्षांनी चिनीतलांना फोन लावला. चिनीतला असं म्हटले की राष्ट्रीय हायकमांड जे आहे त्यांना बोलून कळवतो. जर कदाचित प्रदेशाध्यक्षांनी ही भावना राष्ट्रीय हायकमांडकडे मांडली, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हायकमांडला फोन केल्याची माहिती आहे, काँग्रेस मग माघार घेईल? मला माहिती नाही, मला आत्ता तरी याच्यावर काही बोलता येणार नाही. पण रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवलं झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ही चांगल्या संस्कारांची गोष्ट. तुम्ही पण आवाहन करणार का काँग्रेसला? अनेक पोटनिवडणुका जेव्हा लागल्या अशा सिच्युएशन नंतर तेव्हा कोणी उमेदवार दिला नव्हता. तुम्हाला अपेक्षा आहे का की काँग्रेस याच्यातला अर्ज मागे घेईल? बघूया ना, 2-4 तासात कळेलच तुम्हाला. दुसरीकडे अजितदादांचं निधन झालं त्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने याबद्दल लढतायत, काल लोकशाहीच्या क्रॉसफायरमध्ये सुद्धा रोहित पवार म्हणाले की योग्य पद्धतीने तपास होत नाहीये, महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाहीये. कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याबाबतचा पाठपुरावा करत असाल तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा या तपासाबाबत? एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्यच केली पाहिजे की दादाचा निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा, माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केलीच, पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात. आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला. पण मला एक जड अंतःकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादानी अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे, बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. आणि जी काही मदत दादाच्या अपघातानंतर जी काही मदत माहिती काढा याच्यासाठी केली, त्याच्यात रोहित आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांच्या गटाला विचारला पाहिजे. मी त्याचं उत्तर कसं देणार? अशोक खरात यांच्या कमानी यांनी सांगितलंय की दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतर त्याच्या आधीचे पण SMS होते आणि नंतरचे पण SMS आता समोर येत आहेत.
काय सांगाल की ज्या प्रकारे आता दुवाबाजीला पण निमंत्रण दिलं जात आहे आणि दादांवर फोटोवर पण तिथे ब्लॅक मॅजिक केल्याचं समोर दमानिया म्हणतात. हे बघा, माननीय अंजलीताई दमानिया या एक जबाबदार भारतीय आहेत. सातत्याने ज्या चुकीच्या गोष्टी होताना त्यांना दिसतात त्या अतिशय निर्भीडपणे, त्या कुणाला घाबरत नाही, न घाबरता त्या पारदर्शकपणे अनेक दशक या महाराष्ट्राच्या समोर अंजलीताई दमानिया मांडत आलेल्या आहेत. अंजलीताईंकडे काही बातमी किंवा माहिती असेल तर त्यांनी ती जी माध्यमांसमोर मांडली आहे याचं मी मनापासून स्वागत करते. आणि माझी अंजलीताईंना विनम्र विनंती आहे, ते आहे बघत असल्या तर, की अंजलीताईंनी ही सगळी माहिती ही सरकारला दिलीच पाहिजे. आणि जी काही SIT वगैरे याच्यात केलेली आहे, आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे. तिथे तुम्ही प्रेशर करणार का? कोणासाठी करणार? अर्ज जर माघारी घेतला नाही तर काँग्रेस आता इथे पाऊस पडला तर मी छत्री उघडणार का रेनकोट घालणार, याचं उत्तर माझ्याकडे आता नाही.